हेलो एवरीबॉडी, कैसे हो? थोड़ी सी डिसअपॉइंटिंग न्यूज है। क्या है? आप सभी को पता है 19 अप्रैल से एमएसटीसीटी एग्जाम शुरू हुए थे और एकदम से 19 से लेकर के 27 तक एकदम सब बढ़िया चल रहा था। सब क्वेश्चंस आ रहे थे, हम बच्चों से मिल रहे थे, क्वेश्चंस हमें बच्चे भेज रहे थे, उनका डिस्कशन चल रहा था। बट लास्ट के अंदर जब हम 27 को एग्जाम खत्म होने के बाद बच्चों से कांटेक्ट किया तो चार पांच बच्चों ने हमें बोल दिया कि सर सॉरी मैथ्स के पेपर के अंदर थोड़ा सा हमें फ्लक्चुएटिंग दिखा कि थोड़ा सा एरर थे। तो हमने थोड़ा सा उसको इग्नोर किया कि भाई साहब हाँ, चार पांच क्वेश्चन में हो सकता है। बट उसके बाद जब हम सेंटर पे बच्चों से मिले, ये हमने बातें सुनी। हाँ, थोड़े से डिसअपॉइंटिंग थे। बोले सर केमिस्ट्री तो बढ़िया था, फिजिक्स भी बढ़िया था, बट मैथमेटिक्स के अंदर कुछ ना कुछ थोड़ा सा प्रॉब्लम चल रहा था। ठीक है। बट जैसे ही हमने शाम हुई तो बहुत सारे बच्चों के मैसेजेस आने लगे टेलीग्राम के ऊपर, और मुझे पर्सनली इंस्टाग्राम के ऊपर भी मैसेज आने लगे। और फिर पता चला कि भाई साहब मैथमेटिक्स के अंदर इतने सारे ऐसे क्वेश्चंस हैं जिनके ऑप्शंस ही गलत है, ऑप्शंस ही मिसमैच है ना। एकदम आसान आसान सवाल के भी यहां पर ऑप्शंस मिसमैच थे। ये पूरा का पूरा जब प्रॉब्लम केओस मचने लगा, बढ़िया मतलब अलग अलग सेंटर्स के ऊपर, तब वो जो पर्यवेक्षक थे, म्हणजे पर्यवेक्षक म्हणजे काय, ते जे सीईटीचे कोऑर्डिनेटर्स थे, त्या सीईटीच्या कोऑर्डिनेटर्सनी सांगितलं की जरीही प्रश्न चुकीचे असतील तरी त्याचा आमच्याशी काही संबंध नाही, त्याचा सर्व काही संबंध हा असतो सीईटी सेल सोबत, बरोबर आहे. त्यामुळे आम्ही इथे काहीही करू शकत नाहीत आणि विद्यार्थ्यांना तिथे त्यांनी आवाज उचलू दिला नाही, बरोबर आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर एक दिवस उलटतोय आज. आम्हाला वाटलं की बऱ्याच क्वेश्चन्स मध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते, एमएसटीसीटी कडून म्हणजे सीईटीसीएल कडून काहीतरी ऑफिशियल अपडेट येईल. पण बघा, आता आपल्याकडे ऑफिशियल हे येत आहे, कुठल्याही प्रकारचं अजूनही ऑफिशियल नोटिफिकेशन सीईटी सेल कडून आलेलं नाहीये. ठीक आहे. बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त हे आपणच म्हणतोय का? नाही, हे आपणच म्हणत इथं नाही. बघा, आजचा लोकमत पेपर आहे, बरोबर आहे. लोकमत पेपर आहे. लोकमत हॅलो अहिल्यानगर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर याच्यामध्ये सेंटरवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झाला होता आणि तिथलीच लोकमतनं काय केली, ही न्यूज कव्हर केली. बघा, सीईटी गणिताची ऑनलाईन परीक्षा पेपरमध्ये निम्म्या प्रश्नांचे पर्याय चुकीचे. आता बघा, डायरेक्ट हा कशाचा फोटो आहे? आपल्या ऍडमिट कार्डचा फोटो. ठीक आहे, कारण आपण ते जे पेपर आहे त्या पेपरचा फोटो काढू शकत नाही किंवा तसा पुरावाही आपण त्यांच्याकडे सादर करू शकत नाहीत की तुमचा हा प्रश्न इथे चुकीचा होता. ओके, बघा आता एका विद्यार्थी काय म्हणतोय, यशराज मालुसरे, माझे परीक्षा केंद्र संगमनेरला होते. प्रश्नपत्रिका सोडविताना प्रश्नाच्या खाली उत्तराचे चारही पर्याय चुकीचे देण्यात आले होते. एका प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरासाठी असल्याचे दिसून आले. असे अनेक प्रश्नाबाबत होते, त्यामुळे गोंधळून गेले. इतके दिवस तयारी करायची आणि जर असे चुकीचे प्रश्न आले तर आम्ही काय करायचे? बघा, 11वी 12वी आणि हे झाल्याच्या नंतर बोर्डाची परीक्षा दिल्याच्या नंतर विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे म्हणून एकदम स्वप्न ठेवून चांगला अभ्यास करतात आणि जर तुम्ही शेवटच्या परीक्षेच्या दिवशी जर असे कारनामे जर करत असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होणार आहे? बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, कालच्या शिफ्टचे विद्यार्थी एवढे गोंधळून गेले आहेत आणि त्यातली त्यात प्रश्न असा झाला की एक शिफ्टचा हा प्रॉब्लेम असल्यामुळे दुसऱ्या शिफ्टचे जे काही विद्यार्थी होते तो सुद्धा गोंधळून गेले होते. म्हणजे खरं आपल्याही पेपरमध्ये असा प्रश्न आला होता का? येस, असं सगळं झालं आहे का? हा सॉफ्टवेअर मधील टेक्निकल एरर असू शकतो असं म्हटलं जातंय, बरोबर आहे. बघा, त्याच्यानंतर विद्यार्थी, आमचे परीक्षा केंद्र काष्टी तालुका श्रीगोंदा येथे होते. ऑनलाईन पेपर सोडवताना चुकीचे पर्याय बघून धाकधूक वाढली होती. पुढे काही सुचत नव्हते. याबाबत कोणाला विचारण्याची सोयही नव्हती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला प्रश्न चुकीचा दिसलाय, तुम्ही त्या कोऑर्डिनेटरला सुद्धा सांगू शकत नाहीत, तुम्हाला आवाजही उचलून दिला जात नाही. मग आपण काय करणार? म्हणजे त्या विद्यार्थ्यांची मेंटॅलिटी कोणत्या प्रकारापर्यंत पोहोचली असेल तुम्ही समजून घेऊ शकता. कारण एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याला येत नसेल तर आपल्याला धाकधूक वाढते आणि इथे प्रश्न जर चुकीचे असतील तर किती मोठ्या प्रकारचा गोंधळ इथं निर्माण होते. बघा, त्याच्यानंतर आपण पुणेकर न्यूज इथे जाऊया. यांनी डायरेक्ट विद्यार्थ्यांकडून आलेले क्वेश्चन्स दाखवलेत, बरोबर आहे. क्वेश्चन्स दाखवलेत. येस, किती क्वेश्चन्स आहेत? येस, इथे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. सगळे क्वेश्चन्स इथे आहेत आणि हे क्वेश्चन जशाला तसे तुम्ही ऑप्शन चुकीचे देताय. बघा, आता ठीक आहे, तुम्ही चुकीचे दिले, त्याबद्दल तुम्ही आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. ओके, ठीक आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही जे क्वेश्चन चुकीचे आहेत त्यांना बरोबर कराल नंतर. ओके, ठीक आहे. बरं, ठीक आहे, तुम्ही त्याच्याबद्दल सांगितलं की आम्ही त्यांचे एक्स्ट्रा मार्क्स देऊ.
पण त्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर किती परिणाम झालाय? ठीक आहे, तुम्ही 50 पैकी 10 प्रश्न, 20 प्रश्नांचे चुकीचे उत्तर दिले असतील. बरोबर आहे का नाही? येस. मग हे प्रश्न सगळ्यांना तर वेगवेगळ्या नंबरचे होते. मग विद्यार्थ्यांना काय समजणार आहे, की नेमकं आपला कोणता प्रश्न चुकलाय? हा सगळा गोंधळ इथं निर्माण झालेला आहे. मग तुम्ही म्हणताल, की आम्ही सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स देऊ. जर सगळ्यांना आउट ऑफ मार्क्स द्यायचे असतील, तर त्याचा परिणाम हा कट ऑफवर होणार आहे. आणि त्या कट ऑफच्या परिणामामुळे बाकीच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे. बरोबर आहे? म्हणजे ही गोंधळाची परिस्थिती, म्हणजे याच्यामधून नेमकं काय तोडगा सीईटी सेल तुम्ही काढणार आहेत, हे नक्की विद्यार्थ्यांना कळवा. आणि मला असं वाटायचे अजूनही त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही. म्हणून आपली जिम्मेदारी बनते. बघा, ज्यांची एक्झाम काल होती ते तर पूर्णपणे गोंधळलेले आहेत. ते फोन करतायत सीईटी सेलमध्ये, मेल करतायत, है ना, ट्विट करतायत. पण सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या एक्झाम्स जे पीसीबीच्या आहेत, जे पीसीएमच्या आहेत, ज्यांच्या एक्झाम्स आधी झालेल्या आहेत, तुम्ही 11th मध्ये असाल, तुम्ही सुद्धा सीईटी सेलला मेल करा, ट्विट करा आणि त्यांना सांगा, की विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही आहोत. बघा, हे व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, की हा जो गोंधळ आहे तो तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि याच्या माध्यमातून सीईटी सेलनं काहीतरी तोडगा काढावा. कारण त्याचा परिणाम तुम्हा सर्वांवर होणार आहे. जे काल एक्झाम द्यायला गेले त्यांच्यावर तर हा परिणाम होणारच होणार आहे. पण त्याच्यासोबत याचा सगळा परिणाम कट ऑफवर होणार आहे. याचा सगळा परिणाम कॉलेजच्या मेरिट लिस्टवर होणार आहे. त्याच्यामुळे इथे शांत बसून चालणार नाही. सीईटी सेलला याच्यावर प्रत्येक वेळी लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार आहे. कारण विद्यार्थी गोंधळामध्ये आहेत. त्यांची मानसिक स्थिती बरोबर नाहीये. अक्षरशः विद्यार्थी रडत आहेत. कारण का? 2-4 मार्कावरून चांगलं कॉलेज तुमच्या हातातून जर जात असेल, तर 2 वर्ष मेहनत केल्याचं फळ काय भेटलं? बरं, त्या विद्यार्थ्यांची त्याच्यामध्ये चूक आहे का? मुळीच नाही. ही सगळी चूक जर सॉफ्टवेअरची असेल, ही सगळी चूक जर सीईटी सेलच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होत असेल, तर त्याला विद्यार्थी कुठे जबाबदार आहेत? आणि याची शिक्षा विद्यार्थ्यांना का? बरं, त्याच शिफ्टच्या विद्यार्थ्यांना त्याची शिक्षा भेटणार आहे का? नाही. याचा परिणाम सगळीकडे दुसरीकडे होणार आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, आमचे हात जोडून विनंती आहे, सगळ्या विद्यार्थ्यांकडून आमची विनंती आहे, कृपया करून सीईटी सेल याच्यावर काहीतरी तोडगा काढा आणि लवकरात लवकर तुमच्या ऑफिशियल वेबसाईटच्या माध्यमातून आम्हाला कळवा किंवा मेलच्या माध्यमातून कळवा. ज्या शिफ्टचे विद्यार्थी होते त्यांना कळवा, की नेमकं प्रॉब्लेम कुठे झाला होता, गोंधळ कुठे झाला होता आणि त्याच्याबद्दल तोडगा काय काढला जाणार. येस, आमची हीच अपेक्षा आहे. लवकरात लवकर सीईटी सेल तुम्ही याच्यावर तोडगा काढावा. आम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुमच्याकडे अपील करतो. हीच नम्र विनंती आहे. धन्यवाद.